मान गादीला पण मत मोदीला अशा पद्धतीची काय? नाही, तसं काही होणार नाही. कारण की शेवटी कोल्हापूरच्या मातीतला हा विषय. कोल्हापुरातल्या लोकांना काय पाहिजे हे माहीत आहे आणि देशात काय चाललंय त्यापेक्षा कोल्हापुरात वेगळं चालतं नेहमी. त्यामुळे कोल्हापूर बाणा वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीचा धर्म वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीची संस्कृती वेगळी आहे. दिल्लीला या ठिकाणी लढाई करायची तयारी असणारा हा कोल्हापूरचा बाणा आहे. त्यामुळं वरून कोणतरी सांगते आणि मग कोल्हापूरकर फरफडत जातील अशी परिस्थिती नाही आहे. कोल्हापूरकरांची स्वतःची एक अस्मिता आहे. कोल्हापूरकरांचं स्वतःचं एक मत असतं की मी काय केलं पाहिजे आणि ते मत शाहू महाराजांच्या बाजूनच असणार हे मी खात्रीलायक सांगतो. या मुवमेंटमध्ये सुद्धा ते अग्रवर्ग असावे असं अपेक्षित आहे. नाही, आम्हाला अपेक्षित तो नाही आहे. नाही, आम्हाला अपेक्षित तो नाही. सत्याची बाजू घेत असताना सत्याची बाजू सगळीकडे घेतली पाहिजे. एकच ठिकाणी सत्याची बाजू किंवा सत्याचा विषय मांडणं संयुक्तिक नाही असं माझं प्रामुख्यानं म्हणणं आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालना अटक करणं मला वाटते देशातल्या लोकशाहीचा हा खून आहे. की मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही आत टाकतो. म्हणजे फिअर सायकोसिस देशामध्ये निर्माण करणं की मुख्यमंत्री सुद्धा आत जाऊ शकतात. तर सामान्य माणसं काय आहेत? आणि म्हणून सामान्य माणसांना गृहीत धरून जे लोकशाहीचा गैरवापर चाललेला आहे त्याला जनता उत्तर देईल. तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये अशी टॅगलाईन असते की मान गादीला पण मत मोदीला अशा पद्धतीची काय? नाही, तसं काही होणार नाही. कारण की शेवटी कोल्हापूरच्या मातीतला हा विषय. कोल्हापुरातल्या लोकांना काय पाहिजे हे माहीत आहे आणि देशात काय चाललंय त्यापेक्षा कोल्हापुरात वेगळं चालतं नेहमी. त्यामुळे त्याचा काय आमच्याकडे परिणाम मग अनेक परिणाम झाले असते वेगवेगळ्या विषयात. त्यामुळे कोल्हापूर बाणा वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीचा धर्म वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीची संस्कृती वेगळी आहे. दिल्लीला या ठिकाणी लढाई करायची तयारी असणारा हा कोल्हापूरचा बाणा आहे. त्यामुळं वरून कोणतरी सांगते आणि मग कोल्हापूरकर फरफडत जातील अशी परिस्थिती नाही आहे. कोल्हापूरकरांची स्वतःची एक अस्मिता आहे. कोल्हापूरकरांचं स्वतःचं एक मत असतं की मी काय केलं पाहिजे आणि ते मत शाहू महाराजांच्या बाजूनच असणार हे मी खात्रीलायक सांगतो. नाही, मग अशी मी सांगितलं 26 तारखेच्या आत काहीतरी निर्णय होईल आमचाही. 7 जागा ज्या काँग्रेसच्या आहेत त्यांना आमची मदत जी आहे ती होणार आहे. नाही, आज शेवटी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष लढतोय. हे पत्र खरगे साहेबांना लिहिलेलं आहे. खरगे साहेब, आदरणीय पवार साहेब, उद्धवजी या संदर्भातला निर्णय घेतील. त्याची आमची चर्चा झालेली आहे, परंतु मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु 26 तारखेच्या त्यांनी जो दिलेला आहे की 26 आणि बरोबर आहे. कारण की शेवटी आता पहिल्या टप्प्यातले फॉर्म भरायची मुदत 27 तारखेपर्यंत आहे आणि त्यामुळे अपेक्षितच आहे की तो निर्णय लवकर व्हावा आणि आम्हाला वाटते की 2-3 दिवसात तो निर्णय होईल. 2014च्या दरम्यान आणि त्याच्या अगोदर अण्णा हजारेंनी काँग्रेस विरोधात आणि भ्रष्ट सरकार विरोधात त्यांचं म्हणणं आहे भ्रष्ट सरकार विरोधात दिल्लीमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आंदोलन केलं होतं. त्यानंतर भाजप सरकार आलं. 10 वर्ष भाजप सरकारची झालेले अण्णा हजारे कुठंच दिसत नाही. तुम्हाला वाटते भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांना हवं असणार त्यांनी सरकार दिलं? दुसरं त्याला हे करून एक स्टेटमेंट त्यांनी आज दिलेलं आहे की जर अरविंद दोषी असेल तर त्याला शिक्षा लागते. मला वाटते असे अजून स्टेटमेंट्स त्यांनी देणं अपेक्षित आहे. अनेक जणांच्या बाबतीत दिले तर ते संयुक्तिक राहील. पैशाची मस्ती देखील आली आहे असं देखील त्यांनी म्हटलं. नाही, मला वाटतं आज आता हे बोलण्यात मग अनेक विषय आहेत की अनेकदा त्यांचा आदर ठेवून अनेकांनी सांगितलेलं आहे की अनेक विषयामध्ये त्यांनी लक्ष घालणं अभिप्रेत होतं जे 10 वर्षामध्ये त्यांनी घातलेलं नाही आहे. मला वाटतं सगळ्याच विषयात ते बोलले तर महाराष्ट्राला एक सच्चा म्हणून त्यांची जी काय एक इमेज आहे ती सार्थक ठरेल. आपण बघतोय काँग्रेसच्या काही जागा आम्ही पहिल्या टप्प्यातल्या काही जागा होत्या, तिसऱ्या टप्प्यातल्या देखील काही जागा होत्या. प्रणितीताई असतील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील, हे जाहीर केलेले आहेत. आता ह्या 2-3 दिवसात शेवटी सगळ्या तिन्ही पक्षाची चर्चा होत असताना वंचितची चर्चा हे थोडा वेळ लागला तरी आता शेवटी हळूहळू एक एक टप्पे पूर्ण होतील. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा बालेकिल्ला अशा प्रकारचे चित्र होतं. आता उमेदवारी ज्या पद्धतीने दिल्या जात आहे त्यानुसार काही चित्र बदलेल असं वाटतं तुम्हाला? नाही, 100% बदलेल. काँग्रेस राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच आता या पुढच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा मतदार आपल्याला मतदान केलेलं दिसेल. मतदारसंघात रवींद्र धंगेकरांना सर्वसामान्य चेहरा गेला आहे, मात्र इथं त्यांचेच मित्र वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. नाही, वसंत मोरेंचा आमच्याशी संपर्क झाला होता महाविकास आघाडीहून, माझंही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. परंतु शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या गोष्टीचा सारांश विचार करताना काँग्रेसमध्ये देखील अनेक इच्छुक आमचे होते आणि म्हणून काँग्रेसमधनंच आता
आमदारकी लढवून त्यांनी एक ताकद आपली दाखवलेली आहे. कसब्याची सीट कधी येणार नव्हती, ती निवडून आणण्याचं काम सगळ्यांच्या मदतीनं त्यांनी केलेलं. आणि आमदार झाल्यानंतर त्यांचं जे काय एकूण मतदारसंघामध्ये पुणे शहरातल्या प्रश्नांमध्ये, सामान्य माणसांच्या अडचणीमध्ये, अगदी पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, पुणे महापालिकेतल्या वेगवेगळ्या निधीच्या चुकीच्या वापराबद्दलचा विषय असेल, हे सामान्यांचं प्रश्न घेऊन जाणारा उमेदवार म्हणून आता धनगेकरांची ओळख झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतंय धनगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेतच, परंतु पुणेकरांचे उमेदवार आहेत अशी धारणा आता निर्माण झालेली आहे.